आपल्या गावाकडे असे काही पदार्थ आहेत जे आत्ता फार कमी घरामध्ये बनवले जातात, पण त्याची चव मात्र आजही तितकीच अवीट आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अशीच एक पारंपरिक गोड खुसखुशीत आणि 15 दिवस सहज टिकणारी सांजोरा पुरी. तळल्यानंतर ही पुरी इतकी छान फुगते आणि इतकी खुसखुशीत होते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. तर चला मग अगदी सविस्तर पद्धतीने आपण ही सांजोरा पुरीची रेसिपी पाहूया. त्याआधी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी मी घेतले 2 चमचे गावरान तूप आणि अर्धा किलो रवा. रवा छान तुपामध्ये लालसर भाजून घ्यायचा आहे. आता थोडं थोडं आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत आणि छान असा लालसर रवा आपण या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत. आता पाक म्हणजे प्रॉपर पाक नाही तयार करायचा आपल्याला. या ठिकाणी मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि त्याला 2 कप पाणी ॲड केलं आणि गूळ फक्त मेल्ट होईपर्यंतच आपण उकळून घेणार आहोत. या ठिकाणी गूळ मेल्ट झाला की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि बाजूला ठेवून द्यायचं. या ठिकाणी आपला रवा छान भाजला आहे. आता पीठ मळून घेऊया. या ठिकाणी मी 2 ते 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात पाव वाटी रवा ॲड केला आहे. छान सगळं बारीक चाळणीने चाळून घेतलं आहे. त्यामध्ये तेलाचं मोहन ॲड करायचं आहे, पण तेलाचं मोहन कडकडीत नाही पाहिजे. त्याला रूम टेम्परेचरवरचं आपलं नॉर्मल तेल घ्यायचं आहे आणि ते पिठामध्ये ॲड करायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. या ठिकाणी पीठ छान मळलं की नंतर परत पुन्हा तेलाचा हात लावून छान असं पीठ छान मळून घ्यायचं आणि एका भांड्यात 4 ते 5 तास बाजूला काढून ठेवून द्यायचे. आता या ठिकाणी आपला रवा छान भाजला गेला आहे. आता त्यामध्ये आपण गुळाचा पाक ॲड करणार आहोत. पण गुळाचा पाक ॲड करताना एकदम नाही करायचं आहे, तो मस्त गाळून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे. कारण एकखटी आपण घातलं की ते रवाचा सांजोरा एकदम पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळं थोडं थोडं करून छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला सांजोरा एकदम परफेक्ट तयार झाला आहे. आता यात आपण विलायची पावडर ॲड करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही काळे मिरे सुंठ टाकू शकता, तर मला फक्त विलायची आवडते त्यामुळे मी विलायची या ठिकाणी पावडर ॲड करणार आहोत आणि सगळं मिक्स करायचं आहे आणि 4 ते 5 तास बाजूला ठेवून देणार आहोत. 4 ते 5 तासानंतर या ठिकाणी पहा किती मस्त कडक असं सांजोरा होतो. तो पुन्हा एकदा सगळं चमच्याने हे करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा मऊ होतो. जर गरज वाटलीच तर पुन्हा गुळाच्या पाकाचं थोडंसं शिंतोडं द्यायचं आहे, गरज नसल्यास नाही द्यायचं आहे. या ठिकाणी आपल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि सांजोऱ्याचे गोळे त्यामध्ये आपण मिक्स ॲड करायचे, म्हणजे पूर्णासारखे त्याच्यात घालून आपण छान असे सगळीकडून पॅक करून घेणार आहोत. आणि पुरी सगळ्या बाजूने हलक्या हाताने लाटायची, एकदम हे करून लाटायची नाही, कारण की पुरी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळीकडून दाबून घ्यायचं आहे. सांजोरा भरल्यानंतर सगळीकडून पॅक करायचं आहे आणि छान अशी पुरी जास्त पातळीने आणि जास्त जाडीने याच्यात लाटून घ्यायच्या. या ठिकाणी आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून तयार आहेत आणि या ठिकाणी मी कढईत तेल गरम करून घेतले. गरम केल्यानंतर लो टू मिडियम फ्लेम करायची आणि सगळ्या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्यात. छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण पुऱ्या तळून घ्यायच्यात आणि मस्त अशा पुऱ्या फुगतात, छान अशा तळल्या जातात. मस्त सोनेरी कलर येतो, इतका खमंग वास येतो आणि इतक्या खुसखुशीत आपल्या या ठिकाणी पुऱ्या तयार होतात. आणि हो, आपली या ठिकाणी सांजोरा पुरी अगदी खुसखुशीत खमंग सांजोरा पुरी या ठिकाणी तयार आहे. लहान मुलांसाठी, पाहुण्यांसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.